पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। सत्यशोधक या चित्रपटाची सुरुवात करण्यात आली होती। यामध्ये या चित्रपटाची संकल्पना आमचे मित्र राहुल तायडे आणि इतर काही आमचे मित्र या ठिकाणी निर्माते म्हणून सोबत आहेत। तर राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचा विचार संपूर्ण समाजापुढे जावा, त्यांचा जीवनपट जावा या उद्देशाने आम्ही हा चित्रपट आपल्यासमोर घेऊन येतो। मी रमेश बनसोड। सत्यशोधक ज्यावेळेस आम्हाला मूव्ही बनवायची होती 2014 पासून याच्या मागे आम्ही लागलेलो होतो आणि महाराष्ट्रामधला जो विषय होता की आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पिक्चर बनला, महात्मा गांधीचा बनला, ते शासन स्तरावर बनले होते ते पिक्चर। परंतु हे पिक्चर बनवायचं होतं तर आम्ही सर्व शेळके सर, त्याच्यानंतर आमचे निलेश भाऊ आणि प्रवीणजी तायडे, राहुलजी तायडे असे सर्वजण मिळून ज्यावेळेस आम्ही एकत्र आलो आणि म्हणालं की आपल्याला हा विषय समाजापुढे न्यायचा आहे, तर समाजाला हा विषय दाखवायचाच होता। आतापर्यंत महात्मा फुलेचा कोणताही पिक्चर म्हणजे व्यवस्थिशीर बनला नव्हता, परंतु हा पिक्चर एकदम व्यवस्थिशीर बनलेला आहे आणि येणाऱ्या या 5 तारखेला सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व टॉकीजमध्ये हा प्रदर्शित होत आहे आणि सर्वांनी बघावं हीच मंगल कामना करतो। मग काय सांगाल 5 तारखेला आता चित्रपटगृहात लागणार आहे, काय होतं आणि काय आव्हान करताल मराठी जनतेला? माझी ही विनंती आहे की 5 जानेवारीला सत्यशोधक सिनेमा जो महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर रिलीज होतो आहे महाराष्ट्रभर आणि प्लीज बघा। आणि हा प्रवास खूप महत्त्वाचा आहे आणि जसं आपण म्हणतो की आभाळ एवढं यांचं काम आहे ज्याचं जे आम्ही या 2 तासामध्ये टाकायचा प्रयत्न केलेला आहे, पण काही जर चूकभूल झाली तर आत्ताच मला माफ करा। अनुभव म्हणजे खूप मोठं कार्य आहे त्यांचं आणि ते साकारताना मला म्हणजे एक ऑनर्ड फिलिंग असतं की समता फिल्म्स आणि अबिता फिल्म्स प्रोडक्शन्स यांच्या वतीने दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण राज्यभरामध्ये सत्यशोधक हा चित्रपट प्रदर्शित होत आहे। या चित्रपटामध्ये राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा धगधगता जीवन प्रवास त्या ठिकाणी आपण चित्रित केलेला आहे। तर या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रभरातील सर्वच प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्या सर्वांसाठी जो शिक्षणाचा, जाती व्यवस्था निर्मूलनाचा जो संघर्ष केलेला आहे, हा संघर्ष पाहण्यासाठी आणि आदर्श असं दाम्पत्य असलेलं ज्योतिबा आणि सावित्री यांचा जीवन प्रवास पाहण्यासाठी आपण सर्व प्रेक्षकांनी सहकुटुंब सहपरिवार चित्रपटगृहामध्ये दिनांक 5 जानेवारी रोजी यावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो।